हॅलो. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्वार्टर फायनलचे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रोशन आणि त्याच्या साथीनं अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. ज्या रोशन आणि अक्षयनं खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ केला ते दोनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला बॉल, अगदी तेज सर्रार, अगदी वेगावरती स्वार होऊन मात्र चांगली गोलंदाजी केली जाते ती ऋतिक. 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्यातील मात्र हे पहिलं षटक आपण पाहताय ऋतिक विशेषचं, ज्यानं धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 14. अजूनही 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय 14 धाबा आलात. जय भवानी अर्बन टीमच्या आपण पाहता बॅटिंग करत असताना इथून अजूनही 12 बॉलमध्ये त्यांना धावसंख्येचा टार्गेट इथून सेट करायचं आहे. किती धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलं जाईल ते जय भवानी अर्बन टीमकडनं हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. समोर आपण पाहता मितास 11 नौजवान पाशाने या टीमच्या अगेन्स्ट हे टार्गेट पाहावं लागेल. वैभवचा हा बॉल बॅटची अगदी आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल निघाला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. वैभवची गोलंदाजी खऱ्या अर्थानं फार चांगली राहिली आहे. वैभवनं खऱ्या अर्थानं कमबॅक करणारी गोलंदाजी आज इथे फटका लॉफ केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगले फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगलच आणि सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचला ते 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना जय भवानी अर्बन टीमच्या. जास्त वेळ घेऊ नका. इथे देखील फक्त सिंगलला जाव मिळतीये. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं अगदी या पहाटेच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. थोडंसं थांबलं जात आहे. शांत क्रिकेट, शांत वातावरणामध्ये अगदी संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय दोन्ही टीमच्या माध्यमातून. समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा फार. अक्षयच्या बाट मधून आलाय हा षटकार. हा षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 वरती. जबरदस्त फटका आपण पाहता अक्षयच्या बॅट मधून आला. एक डॉट बॉल त्यानं जरूर केला, परंतु त्याचं प्रत्युत्तर अगदी आपण पाहता एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उर्पिच बॉल यावेळी गॅप मध्ये ढकलला. लॉंग ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथून कंप्लीट होती. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 23. 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या ऋतिकच्या विरोधामध्ये आपण पाहताय 14 आणि आता वैभवनं धावा खर्च केल्या त्या अगदी आपण पाहताय 9. एकंदरीत 23 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये आपण पाहता. आणि खऱ्या अर्थानं जे 6 संघ जे टॉप 6 मध्ये जातील त्यांच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. म्हणजे कोणत्याही टीमची मॅच कोणत्याही टीम खऱ्या अर्थानं टीम सोबत असेल. 2 ओव्हरमध्ये 23 शेवटचं षटक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहता समीर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती.
जो काही डिसिजन असेल ऑन फील्ड आपण डिसिजन द्यायचं आहे. आपण ऑन फील्ड डिसिजन आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. जो काही डिसिजन असेल. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज समीर. फुलटॉस बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथून मात्र झेल कॅरी झाला. आणि पहिल्या बॉल वरती इथून आपण पाहता विकेट हाईट फॅक्टरसाठी बेस्ट साईड विमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं हा रिव्ह्यू खऱ्या अर्थाने घेण्यात आला. DRH ची मागणी MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करूया. हरीश सर आपण या चेक करण्यासाठी. चला हा बॉल फेअर आहे. फलंदाज बाद आहे परंतु इथून पुढे सगळे बॉल चेक केले जातील. आणि आता तिसरे ऑफिशियल पंच टेक्निकल रूम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अर्बन टीम आपला 12वा प्रतिनिधी हा छोटासा आहे त्याच्यामुळे डिसिजन त्याला समजणं कारण की आपण चेक करतोय या ठिकाणी दाखवतोय परंतु जो फेअर डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत असेल. आपण चेक करतोय. पहिल्याच बॉल वरती फुलटॉस बॉल वरती फलंदाज अक्षय इथून बाद झालाय. नाराज असेल स्वतःवरती कारण की फुलटॉस बॉल होता. ताकद जनरेट करू शकला नाहीये. अगदी आपण पाहता ऑन साईडला खेळायचा होता. मिस टायमिंग राहिला आणि मात्र तिथे विकेट पाहायला मिळाली अक्षयची. धाबाधाव फलकाबाजी आहे त्या 23 ओव्हरची मॅच आहे आणि अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि या 5 बॉल मध्ये इथून आपण जर पाहायला गेलं तर किती धाबा बनवेल ती अर्बन टीम. इथे ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. सत्तावीस धावा
इथे फटका चांगला आहे, पिकअप शॉट, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा हा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आले ते फलंदाज जयेशच्या बाट मधून आपण पाहता. इथे इथे मात्र सॅक्रिफाईस करावे लागते. विकेट फलंदाज जयेश इथून बाद झालाय. जे जयेशनं खऱ्या अर्थानं दोन चौकार लगावले होते, तो जयेश खऱ्या अर्थानं इथून बाद झाला. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय समीर या गोलंदाजाचा. चांगला डॉट बॉल खऱ्या अर्थाने इथून पाहायला मिळाला. दोन चौकार आल्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 31 वरती थांबलंय धावफलक. फटका इथे चांगला आहे, डावकुऱ्या हाताचा फलंदाज पाठवलाय बॉलला सीमा पार, रोशनच्या बाट मधून आलाय. हा शेवटच्या बॉल वरती षटकार आणि या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचताय. ते 37 धावा धावफलकावरती आल्यात आणि 38 धावसंख्येचं टार्गेट आता इथून असणार आहे. ते मिताश 11 नौजवान पाषाणे टीमच्या अगेन्स्ट 38 धावा बनवाव्या लागतील. 18 बॉल आणि 38 धावसंख्येचं समीकरण असेल.
टार्गेट 38 धावसंख्येचं टार्गेट आहे ते आता मिताज 11 9-7 पाशाने टीमच्या अगेन्स्ट 38 धावसंख्येचा पाठलाग करायचे. राज आणि त्याच्या साथीनं वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिला गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा आपण पाहताय अक्षय गोलंदाजीसाठी आला. इथून 38 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली आहे. इथून त्याला गोलंदाजी करायची आहे. मार्चला होती सुरुवात. 38 धावसंख्येचा पाठलाग. पहिलाच बॉल फॉलो केलं. खऱ्या अर्थानं बॅट्समनला सफल झाले होते. अगदी आपण पाहता थोडेसे पुढे सरकले आणि त्यानंतर मात्र पाठीमागून बॉल निघून गेला. डॉट बॉल इथून आपण पाहता. अक्षयचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. अक्षयनं जर का कमीत कमी धावा इथून दिला तर मात्र ही धावसंख्येचा बचाव करू शकेल. इथे फटका मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रोशननं झेल पकडलाय आणि पहिली विकेट आली आहे. ते 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मिताज 11 पाशाने टीमची फलंदाज इथून परततोय तो राज. वरती ऋतिक आल्या आल्या हा फटका त्यानं खेचलाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. दोन बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे डॉट बॉल आले होते. म्हणजे एक डॉट बॉल आणि एक विकेट. आणि त्यानंतर मात्र ऋतिक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन केलंय त्यानं टीमचं आणि अगदी आपल्या स्वतःचं 6 या धावसंख्येनं. चांगला बॉल चांगला बॉल. अपील अपील लावली. अपील पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. थोडासा दबाव टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 11च्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अपील करतात आणि इथून पंच सांगतात नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी आपण पाहता डॉट बॉल खेळून काढतोय. थोडासा दबाव टाकण्याचं काम केलं जातं. हा डॉट बॉल आला. अक्षयचं ही गोलंदाजी महत्वपूर्ण राहिली आहे. 6 धावा 4 बॉल मध्ये त्यांना खर्च केल्यात. 1 विकेट त्यांना बोलवली आहे. ऋतिकच्या विरोधामध्ये डॉट बॉल. आणखीन एक चांगला फटका परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. 1 कंप्लीट झाली आहे. फक्त मिळेल एकच. 1 धाव आल्यानंतर 7 धावा धाव फलकावरती. 18 बॉल 38 धावसंख्या बनवायची होती. आता मात्र 7 धावा धाव फलकामध्ये आल्यानंतर 13 बॉल 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. वैभव 5 चेंडू ज्यानं प्रतीक्षा केली आहे स्ट्राईक वरती येण्यासाठी वाट पाहिली होती तो वैभव आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वाडा झेल. जबरदस्त झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय जयेशनं. एका हातानं आपण पाहता हा झेल कॅरी केलाय. असे झेल पकडले जात नाही तर लपकले जातात. एक हात त्यानं पुढे केला आणि एका हातामध्ये हा बॉल खऱ्या अर्थानं कॅरी झाला. विकेट आली आहे वैभवची. मोठी विकेट आपण पाहता आणि खऱ्या अर्थानं या 38 धावसंख्येचा बचाव करायचा आहे ना अर्बन टीमला तर वैभवची विकेट ही महत्वाची होती आणि ती महत्वपूर्ण विकेट त्यांना बोलवली आहे. आता इथून समीकरण बदललं जाईल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 31
12 बॉल आणि 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण की अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं ना तर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या ऋतिकच्या बॅटमधून एक षटकार आला. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. तो ऋतिक ऑन स्ट्राईक असेल. 12 बॉल 31 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी आला. गोलंदाज जयेश आपण पाहता, ज्याने खऱ्या अर्थानं चांगला झेल कॅरी केला होता, तो जयेश आता गोलंदाजीसाठी आला. 12 बॉल 31 धावसंख्येची गरज. एकीकडे तुम्ही पाहू शकता जय भवानी अर्बन टीम आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये मितास 11 नौजवान पाशाने टीम या मैदानावरती सलग तिसऱ्यांदा क्वालिफाय झाली आणि चौथ्यांदा क्वालिफाय राऊंड मध्ये खेळतीये. ऋतिकची विकेट आली आहे, जयेशला मिळाली आहे. जयेशचं सेलिब्रेशन सांगताय ही विकेट किती महत्वाची आहे. ऋतिक देखील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय दीप दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. वैभव किंवा ऋतिक या दोन फलंदाजांपैकी एक फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार गरजेचं होतं. 3 ओव्हरमध्ये 38 धावसंख्येचं टार्गेट खऱ्या अर्थानं मितास 11 नौजवान पाशाने टीमसाठी माफक होतं, कारण की ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग राहिली आहे, ज्या प्रकारे त्यांनी धावा चेस केल्यात. इथे आणखीन एक फलंदाज विकेट किपर अंपायरने इकडे आउट दिलंय. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करताय, तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायचे. त्या ठिकाणी बाद. आणखीन एक विकेट आली आहे. दीपला देखील परतावं लागतंय. आल्या पावली माघारी फिरलाय. क्रिकेट आपण सातत्याने खेळते, अर्बन टीम देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळते, परंतु अजूनही अशा प्रकारचे खऱ्या अर्थानं गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडल्या जातात. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झालाय हे यष्टीरक्षकाला माहिती आहे, त्यावेळी तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायची आहे. मेन पंचांना जर तो डिसिजन समजला नाही तर ते स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतील आणि स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी सांगतील. आणि नक्की स्क्वेअर लेग पंच देखील त्यांना तेच सांगत असतील, तेच सांगतायत की आपण मेन पंचांकडे अपील करा, कारण की स्क्वेअर लेग पंच तुम्हाला आउट देऊ शकत नाही जोपर्यंत मेन पंच त्या ठिकाणी आउट देत नाही. ते फक्त तुम्हाला धडा शिकवण्याचं काम करतील आणि ते गिरबाबा लागेल ते तुम्हाला. विकेट आली आहे. फलंदाज दीप बाद. फलंदाज ऑन हॅट्रिक, फटका फसलाय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज जयेश. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. विकेट हॅट्रिक त्याने मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती बाद केलं ऋतिकला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली दीपची आणि आता तिसऱ्या बॉलवरती बाद केलाय ते विशालला. काय जबरदस्त गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीतली ताकद 38 धावसंख्येचा बचाव करत असताना जे स्टार्ट खऱ्या अर्थानं गोलंदाजी मिळवून दिलं तर अक्षयनं ते स्टार्ट कायम ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जयेश. इथे खऱ्या अर्थानं टच केलं फक्त. अगदी आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅन मधून बॉलला काढलं, बॉल चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. जाकत होती जिथे खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या पेसचा वापर केला, हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलं, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूनं बॉलला काढलं. डीप मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धाबाला नंतर आता धावफलक कुठेतरी पुढे सरकतोय आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 11 वरती. 38चा पाठलाग करत असताना 11 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु या बिली गोलंदाज हुशार आहे, थोडासा पुढे टाकला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय.
आता येणारा या षटकातील एकच बॉल बाकी आहे, म्हणजे 7 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 7 बॉल 27 धावा. अजूनही मॅच संपलेला नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये, तर कोणी पराभूत देखील झालेलं नाहीये. यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव आली आहे. 6 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. 6 बॉल 26 धावसंख्येची गरज. कोणती टीम इथून मात्र आमदार चषकाच्या कोणता संघ ठरेल की आमदार ट्रॉफीच्या टॉप 6 मध्ये पहिला प्रवेश निश्चित करेल, हे आपण पाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं जर का मिताश 11 नौजवान पाषाणे संघ जर का क्वालिफाय झाला तर याच मैदानावरती चौथ्यांदा खऱ्या अर्थानं हा कारनामा त्यांचा होईल. परंतु अर्बन टीम जर का क्वालिफाय झाली तर त्यांचं स्वप्न होतं या मैदानावरती क्वालिफाय होण्याचं, ते स्वप्न इथं पूर्ण होईल. इथे विकेट आली आहे. रोशननं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद होतोय. आणि आता जर का संदीप गायकवाड सर जे स्क्वेअरलेग पंच आहेत यांचा जर का डान्स मैदानाच्या आतमध्ये झाला तर बबलू दादा नजे आणि खुरमदादा नजे यांच्याकडून प्रत्येकी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डीजे आपण देखील रेडी राहा. संदीप गायकवाडांना कोणता गाणी पाहिजे तो सेट करून ठेवा. छकड्याचा गाणा. आणि ते बाउंड्री लाईन पर्यंत नाचत येतात. आम्हाला देखील त्यांचा डान्स बघायचा आहे. आणि वाकसला खऱ्या अर्थानं पाहितला होता आम्ही लाईव्हच्या माध्यमातून, केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. इथून रुपेश आला बॅटिंग साठी. इथे ऑन साइडला फटका, मिस टायमिंग आहे. झेल ड्रॉप झाला. रन मिळेल. प्रयत्न अजून चालू आहेत. पाषाणे टीमचे आपण पाहताय अजूनही प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 4 धावा बनवायचे. त्या 25 आणि 3,65,000 एवढे विवर्स खऱ्या अर्थानं संदीप गायकवाड सरांचे विवर्स जो नृत्य केला होता, जो डान्स केला होता वाकच्या मैदानावरती. आणि इथून एक सिंगल धाव पुनश्च एकदा पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक फुल लेनचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोशनचं कौतुक करायला हवं, कारण की ज्या प्रकारे रोशननं गोलंदाजी केली आहे, डेथ ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अर्बन टीमसाठी. आणि अर्बन टीम खऱ्या अर्थानं जो संघर्ष करत होती तो संघर्ष खऱ्या अर्थाने ते समाप्त झालाय का, परंतु अजूनही प्रतीक्षा करावी लागेल, कारण की हा फटका सीमारेषेच्या पलीकडे आलाय. 6 धावा. षटकार. शेवटचा एक बॉल आणि आता आणि इथे शेवटचा बॉल. इथे निर्धाव आलाय आणि मॅच जिंकली आहे ती जय भवानी अर्बन टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, जी खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील पहिली टीम ठरली आहे जी टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचली आहे. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक टीम, मिताश 11 नौजवान पाषाणे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 10 बॉल मध्ये 21 धावा.